सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कडा तालुका आष्टी जिल्हा बीड। आपले नंग समस्त ग्रामस्थ मंडळी कडा तालुका आष्टी जिल्हा बीड। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानन्दं विग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशमानं देवल्लभम्। ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे एका जनार्दनी तुमचा दास त्याचे आस पुरवावे तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे तीन सिरे सात तीन सिरे सात तीन सिरे सात तीन सिरे सात तया माझे दंडवत तया माझे दंडवत काठी गणी पुढे श्वास काठी गणी पुढे श्वास दया माझे दंडवत दया माझे दंडवत काठी गणी पुढे श्वास काठी गणी पुढे श्वास तीन सिने सात तया माझे दंडवत काठी गणी पुढे श्वास श्वान काठी गणी पुढे श्वास माझे दंडवत काठी गणी पुढे श्वास हे काठी गणी पुढे श्वास मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ये दशे चरित्रे केले नारायणे रांगता गोधने राखता हे प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी पवित्र असणारं क्षेत्र आपल्या या टाकळी गावामध्ये गेल्या 26 वर्षापासून चालत असलेला हा नामयज्ञ ज्ञानयज्ञ आणि 2 वर्षापासून थोडा कोरोनाच्या संकटामुळे आपल्याला हा सोहळा करता आला नाही, पण तरी आपण जन्म उत्सव 1 दिवसाचा होईना केला। 2 वर्ष गॅप पडल्यानंतर याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये हा ज्ञानयज्ञ संपन्न होत आहे आणि त्यामध्ये आज शेवटची म्हणजे काल्याची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं माझ्यावर नितांत प्रेम असणारे सर्व आयोजक संयोजक नियोजक या सर्वांच्या वतीनं माझ्याकडे आलेली आहे। विठ्ठल गुरुवारी मदन महाराजांच्या कृपा आशीर्वादानं पांडुरंगरायाच्या कृपेनं गुरुवारी माऊली काका गुरुवारी बबन महाराज बहिरोला यांच्या कृपा आशीर्वादानं हा सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये चालत असतो आणि या वर्षी अति उत्साहामध्ये झालेला हा सोहळा मला वाटतं 2 वर्ष गॅप पडल्यामुळे जरा फरक पडला की काय काय माहिती, पण असो या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित महाराज मंडळी आज ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नाव आहे ते आमचे रवी महाराज तवले
तसेच युवा कीर्तनकार गायनाचार्य आमच्यावर बंधुत्वतुल्य प्रेम करणारे विठ्ठल महाराज घुले, तसेच आदरणीय आपल्या परिसराचा वैभव असणारे हरिभक्तीपरायण मोरे महाराज, तसेच आमचे पायल 8 दिवस आपल्याजवळ असणारे आणि कधीही हाक मारली की अगदी धावत येणारे, आपली दिंडी असो सप्ताह असो त्यामध्ये अगदी हाक मारल्याबरोबर येणारे युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण धनंजय महाराज ससे, तसेच ज्यांची आपण भागवत कथा श्रवण केली या आपल्याच सर्वाचं प्रेमाचं प्रतीक असणारे आमचे श्री हरी महाराज, त्यानंतर आपले पोपट एकशिंगे, आपले ठोंबरे महाराज, चव्हाण महाराज, आपले विनेकरी काकडे महाराज, तुळशीवाळे माता माऊली, तसेच मृदंगामध्ये ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नाव आहे ते आपल्याच गावचं वैभव असणारे अनिकेत महाराज, तसेच 8 दिवस कथेला ज्यांनी उत्तम अशी साथ केली ते आपले बाप्पासाहेब खिलारे, उत्कर्ष महाराज दळवी, तसेच कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आपल्या गावचे मिहोनी जुम्मा साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत, आदरणीय माडिक साहेब आहेत, ज्यांना पाहिल्यानंतर पत्रकाराची आठवण येते ते आपले दादासाहेब बन, त्यांच्याबरोबर असणारे त्यांचेच ज्यांना मी लक्ष्मण म्हणतो, राम लक्ष्मणाची जोडीच होती ते आमचे बन महाराज, ते या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना धन्यवाद देतो. आमचे पडोळे सर आहेत, हरिभक्तीपरायण धस महाराज, आमचे कोले सर, ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेले, तसेच भांबुऱ्याहून लोंढे पाटील हेही या ठिकाणी आलेले आहेत. आशाताई 8 दिवस इथं सप्ताहासाठी उपस्थित राहिल्या, त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो सर्व ग्रामस्थ. आणि विशेष म्हणजे आज शूटिंगसाठी आपले काय नाव त्यांचं जालन्याहून या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी काल आले होते शूटिंगला, काल पाहिल्यानंतर वातावरण आजही ते आले, त्यांना सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो. तसेच ज्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला मागच्या वेळेस सगळा हरिपाठ कथा हे सगळ्या जगामध्ये पाठवायचं काम केलं, आपल्या परिसराचं वैभव असणारे आपले सुमरे पत्रकार तेही आहेत आणि ज्यांच्यामुळे कार्यक्रमाला सौंदर्य लाभलं जातं, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जातो, हे असणाऱ्या आपले राजूभाऊ झामरे, तेही 8 दिवस सतर्क इथं राहतात. आणि एक विशेष असं आहे आज जे आपल्याबरोबर धनंजय महाराज असतात त्यांचाच वाढदिवस आहे, म्हणजे आज किती विशेष आहे, म्हणून त्यांनाही सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो आपल्या कार्यक्रमाला प्रारंभ करतो. विठ्ठल ऐका, अभंग श्री तुकाराम महाराजांचा आहे. आता काय आपलं कीर्तन म्हणजे आता येणाऱ्या पाहुण्यांचं फक्त स्वागत करणं आहे ना पडोळे सर, जे नवीन पाहुणे येते त्यांचं थोडं स्वागत करणं याच्यासाठीच आपण उभे असतो. आता तसा पाहिलं तर आपला काही एवढा अधिकार नाही, पण तुमच्याच प्रेमामुळे इथं उभं राहण्याची संधी मला प्राप्त झाली. विठ्ठल अभंग श्री तुकाराम महाराज यांचा आहे, बाळक्रीडा या प्रकरणातील आहे आणि तो काल्याच्या कीर्तनासाठी उच्चारलेला आहे. या अभंगामध्ये श्री तुकोबराय भगवंतानी लीला केल्यात, त्या कशा केल्यात हे सांगतात, कधी केल्यात हे सांगतात आणि कशासाठी केल्यात हे सांगतात. विठ्ठल अभंगाची प्रस्तावना करत असताना या ठिकाणी येणारे मूळचे 3 वर्ग असतात. काल आपण भगवान दत्तात्रयाचा प्रकट दिन साजरा केला, जयंती साजरी केली, म्हणून येणारे 3 वर्ग आहेत. पहिला आहे देव, दुसरे आहे संत, तिसरे आहे ते तुम्ही आपण. येणारे 3 आहेत, येणाऱ्यांची कृती सारखी आहे पण हेतू मात्र वेगवेगळा आहे. विठ्ठल येणारे 3 आहेत, कृती सारखी आहे, हेतू मात्र वेगळा आहे. महाराज भगवंतही इथे येतात, संतही इथे येतात आणि तुम्ही आम्ही मी इथे येतो. येणारे 3 आहेत,
तिघांची कृती सारखी आहे, हेतू वेगळा आहे. त्याला भगवंत इथे येतात, कशासाठी येतात असं जर विचारलं तर महाराज गीतेमध्ये वर्णन करतात, धर्म संस्थापनाय संभवामी युगे युगे, किंवा धर्माचे करणे पाखंड, याच्यासाठी भगवंत येतात. याच्या पलीकडे भगवंत इथं येऊन काही सुद्धा करत नाही. तुम्ही म्हणता ना असं कसं काय? असंच महाराज म्हणतात की त्याच्याशिवाय पान सुद्धा हलत नाही, भगवंताच्या सत्तेशिवाय पान सुद्धा हलत नाही. तुम्ही म्हणतात काहीच करत नाही, काहीच करत नाही. जरी पान हलत नसेल तरी भगवंत दुसरं काही करत नाही. विठ्ठल कल्पना करा, भगवंताचं काय करतो इथं आल्यानंतर. एक अगदी व्यवहाराने पटवून सांगतो तुम्हाला. आपल्या काल्याच्या दिवशी मुख्यमंत्री साहेब इथं आल्यानंतर बसले. तोपर्यंत आमच्या तरुण मंडळीने काय विचार केला, म्हणले आता मुख्यमंत्री साहेब आले, त्यांच्या हातानं आपल्या मंदिराच्या समोर एक वृक्ष लावायचा आहे. कोणाच्या हस्ते? मुख्यमंत्र्याच्या. वृक्ष लावायचा तरुणांनी ठरवलं. मुख्यमंत्री आले, काल्याचं कीर्तन संपल्यानंतर त्यांना 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली. त्याच्यानंतर आमचे नियोजक मंडळी आली, त्यांनी सांगितलं या ठिकाणी काल्याचं कीर्तन झालेलं आहे आणि याच्यानंतर मुख्यमंत्री साहेब आपल्या मंदिराच्या समोर वृक्ष लावतील आणि जातील. मग हे सांगितल्यानंतर मुख्यमंत्री साहेब काड्याला गेले, नर्सरीतून एक झाड आणलं, येता येता टिकाव खोरं घेऊन आले. त्यांनी स्वतः खड्डा खणला आणि त्या खड्ड्यात त्यांनी झाड लावलं. मुख्यमंत्री कड्याला गेले, नर्सरीतून झाड आणलं, त्यांनी स्वतः खड्डा खणला आणि त्या खड्ड्यात त्यांनी ते झाड लावलं. एवढंच नाही, झाड मोठं होईपर्यंत इथं थांबले. थांबते? अहो थांबायचं काय घेता राव, ते झाडाला हात सुद्धा लावतोय का नाही काय माहिती. विठ्ठल मग मला सांगा, मुख्यमंत्री हे काहीच करत नाही, मग नाव का त्यांचं? त्याप्रमाणे मुख्यमंत्री काय करतात, आपल्याला वृक्ष लावायचा आहे, कोणाच्या हातानं? मुख्यमंत्र्याच्या. मग मुख्यमंत्री फक्त एकच काम करणार, फक्त त्या झाडाला स्पर्श करणार, बाकी कुठं हात नाही लावणार. ते झाड आणण्याचं काम सुद्धा आपणच करायचं, त्या झाडासाठी खड्डा सुद्धा आपणच खणायचा, ते झाड खड्ड्याजवळ सुद्धा आपणच न्यायचं. एवढंच नाही, त्या खड्ड्यात सुद्धा मुख्यमंत्री कधी उतरणार नाही. आपल्यासारखीच 1-2 मुलं त्या खड्ड्यामध्ये उतरतात आणि तिथं उतरल्यानंतर त्या झाडाला फक्त मुख्यमंत्री असा हात लावणार आणि आपण ते त्याच्यात ठेवणार आणि फोटो काढणार. काकांनी सांगितलं फक्त फोटो काढणार, यांनी झाड लावलं. फक्त एवढंच काम मुख्यमंत्र्याचं असतं, त्याच्या पलीकडे त्यांचं काम नसतं. अगदी त्याप्रमाणे दृष्टाप्रमाणे व्यवहारामध्ये जसं मुख्यमंत्र्याच्या हाताने झाड लावलं म्हणतो, सगळी क्रिया आपल्याला करावं लागती, त्याप्रमाणे भगवंताचं इथं येणं फक्त धर्माची संस्थापना करणं. विठ्ठल याच्या पलीकडे भगवंत काहीच करत नाही, फक्त धर्माची स्थापना करतं. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, एवढं काम भगवंताचं. चला, भगवंताचा हेतू कळला आपल्याला. संतांचा काय हेतू आहे असं जर विचारलं तर संतांचा हेतू आहे, ज्या धर्माची स्थापना भगवंतानी केली त्याला खड्ड्यात घालण्याचं काम संत करतात. एवढंच नाही, त्याच्यावर माती लोटण्याचं काम संत करतात. एवढंच नाही, त्याला पाणी घालण्याचं काम संतच करतात. एवढंच नाही, त्याला कुंपण घालण्याचं काम संतच करतात. एवढंच नाही हो, त्याचा वटवृक्ष होईपर्यंत सांभाळण्याचं काम संत करतात. विठ्ठल नुसतं सांभाळतात का होते? नाही ना, सांभाळत नाही. उलट त्या वटवृक्षाखाली आम्हा तुम्हाला तिथं आणण्याचं काम संत करतात. बुडत हे जन न देखवा डोळा, येतो कळवळा. या सगळ्यांचा कळवळा फक्त संतांनाच येतो, देवाला सुद्धा कळवळा येत नाही हो. आपली एक
चुकीची म्हण आहे की देवच आपलं सगळं पाहतो, पण देव आपलं काहीच पाहत नाही. आपल्याला देवाला आपली कीव यावं याच्यासाठी संत आपल्या जवळ असतात, म्हणून देव आपल्याला पाहतो. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. संतांचं जीवन कसं आहे अगदी सोप्या भाषेत सांगतो. अजून संत आपल्याला कशाप्रमाणे वागवतात. आपल्या घरामध्ये एखादं नेटकं चालायला लागलेलं बाळ असतं बा, आणि ते बाळ चालायला लागत असताना त्याची माय त्याची आई त्या लेकराच्या पाठीमागं ते चालत असताना असे दोन्ही हात धरून चालते ना. लहान लेकराच्या पाठीमागं का चालते ते? त्या बाळाने चालू नाही म्हणून चालते का? नाही ना. त्या बाळानं चालता चालता पडू नये या उद्देशाने ती मागं चालते. अगदी त्याप्रमाणे संत आपण जीव जगत असताना, आपण जीवनामध्ये चालत असताना आपले विचार भरकटू नाही, आपण आपली रेषा सोडू नाही, आपली रेखा ओलांडू नाही. त्याच्यासाठी संतांचे विचार बालकाचे चाली हा बालकाचे चाली बालकाचे चाली बालकाचे चाली माता जाणून पाऊल खाली माता जाणून पाऊल खाली आतैसे संत जगी आतैसे संत जगी ऐसे संत जगी ऐसे संत जगी. बालकाचे चाली माता जाणोनी पाऊल घाली. महाराज ज्याप्रमाणे लेकराच्या पाठीमाग आई अगदी पडू नाही म्हणून धावते, त्याप्रमाणे संत आपल्या पाठीमागे असतात. आणि आपण त्या विचाराने जर गेलं ना, आपल्याला दुःख भोगण्याची गरज पडत नाही. ज्ञानोबराची एक सुंदर ववी आहे या लेकराच्या बाबतीत. अगदी जशाचं तसं सुंदर असं वर्णन केलेलं आहे ज्ञानोबरांनी. लळियाचे बाळका किरटे घिवसनी करुणी स्नेहाची दिठे लागता पाठोपाठी माऊली धावे. अगदी सुंदर वर्णन ज्ञानोबराय करतात. त्याचप्रमाणे संत इथं आल्यानंतर तुम्हा आम्हालाही सांभाळतात आणि धर्माला सुद्धा ते सांभाळतात. विठ्ठल ज्याला भगवंताचा हेतू लक्षात आला, संतांचाही हेतू लक्षात आला, मग तुमचा आमचा काय हेतू इथं येण्याचा? आपला हेतू आपल्यालाच माहिती नाही. कोणाचे बांध कोरायचे आहेत का काय करायचं आता ते मला जास्त नाही बोलतात. आता गावातलं असल्यामुळे बोलायला जावं तर म्हणते ना लयशी आला, त्याच्यामुळे इथं नाही बोलतात, बाहेर गेल्यावर ठासून बोलतायत. तर आपला हेतू आपल्यालाच काही कळत नाही महाराज. आपला हेतू काय आहे महाराज? ज्या संतांनी आपल्याला मार्ग दाखवलाय त्याच मार्गाने चालणं हा आपला हेतू आहे. मार्ग दावणे गेले मार्ग दावणे गेले मार्ग लावणे गेले आधी मार्ग लावणे गेले आधी मार्ग दावणे गेले आधी मार्ग दावणे गेले आधी मार्ग दावणे गेले आधी लावणे गेले आधी मार्ग लावणे गेले आधी मार्ग लावणे गेले आधी. दयानिधी संत ते दयानिधी संत ते तिने बंदे चालू जाता तिने बंदे चालू जाता दयानिधी संत ते दयानिधी संत ते तिने बंदे चालू जाता तिने बंदे चालू जाता. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. महाराज त्या मार्गाने गेल्यानंतर संतांच्या विचाराने गेल्यानंतर आपल्या जीवनामध्ये कधीच दुःख भोगण्याची वेळ येत नाही. ही तिघांचा हेतू आहे.
तिघांची कृती जरी सारखी असली तर हेतू मात्र सगळ्यांचे वेगवेगळे आहेत. काही वेळेस हेतू सारखा दिसतो तर कृती बदलतो. काही वेळेस कृती चांगली असली तर हेतू बदलतो. कल्पना करा, पूर्वीचा काळ, आता सगळ्याला गाड्या आहेत त्याच्यामुळं जायला वेळ लागत नाही. पूर्वीच्या काळी बाजारला जर जायचं म्हटलं तर पायी जावं लागायचं बरं का दाजी, पायी जावं लागायचं. आणि मग असे कार्यक्रम पहिले भंडारी व्हायचे, त्यावेळेस एखादं कीर्तन व्हायचं. मग कीर्तनात सांगायचं साधू महात्म्याची सेवा करावी, देवाची सेवा करावी, साधू संताकडे जाताना मोकळ्या हाताने जाऊ नये, काहीतरी तिथं घेऊन जाऊ. आता हे कीर्तनात काल्याचं ऐकलं, रविवार दिवस आजच्या सारखाच, आणि एक जण कीर्तन सुटलं, निघाला ना कड्याला जात असताना मध्ये आपल्या इलेक्ट्रिक बोर्डापाशी एका झाडाखाली एक साधू येऊन बसले. 12-1 वाजली होती. तिथं येऊन बसले उघडे साधू. बसले आता दमून आलेले असते. आल्यानंतर आपलं झाडाला पाट लावली, मांडी घातली आणि तिथं आपले ध्यानस्थ बसले भजन करत. आता इथून ते ऐकलेलं गेलेलंच होतं गिराईक. ते जाता जाता पाहिलं, अरे म्हणले कोणतरी साधू महात्मे आहेत, चला दर्शन तरी घेऊ आपण. तिथं गेले, साधू जवळ जाऊन उभा राहिला. साधूने काय डोळे उघडले नाही. आणि त्याची अशी अपेक्षा होती, पाया पडल्यानंतर त्यांनी म्हणावं कल्याण होईल. आशीर्वादाची सगळ्याला अपेक्षा असते, तुझं चांगलं होईल असं काहीतरी साधूने म्हणावं, ही त्याची अपेक्षा. अर्धा तास उभा राहिला, पण साधू शेवटी ध्यानस्थ होते. त्यांनी काहीच विचार नाही, 1 नाही 2 नाही, आपले ध्यानस्थ बसलेले. त्यांनी विचार केला, अरे म्हणला हे चलून चलून वैतागला असेल, आल्याबरोबर याला डोळा लागलाय, मला जाऊ द्या कड्यावून येताना बघू. कड्याला गेल्यानंतर सगळं काही अगदी बाजार ते केला. आणि येताना त्याच्या लक्षात आलं कोण साधू महात्मा रस्त्यावर बसलेला आहे, आपल्याला त्यांच्याकडे जायचंय. पण येताना आपण कीर्तनामध्ये ऐकलंय साधूकडे जाताना मोकळ्या हाताने जायचं नाही, काहीतरी घेऊन जायचं. मग काय न्यावं विचार केला तो. म्हणला एक तर भूक लागली असेल, त्याला कोणती तर खायला द्यायचं. मग येता त्याने ते फरसाण घेतलं, पावशेराचा पुडा बांधला, फरसाणाचा घेतल्यानंतर परत त्याचे विचार लक्षात आला, अरे साधूला जर उपवास असला तर मग फरसाण कसं चाललं, नाही खाणार. मग उपवासाला चालणारा पदार्थ कोणता? पेढा म्हणून राव, खाता का नाही तुम्ही? पेढा. आता त्यांनी पेढे घेतले, ते काय राजस्थान स्वीट होम म्हणून नाही घेतले, त्यांनी घेतले बाजारातले ते हलव करायजवळच. आता ते साखरेचाच पेढा असतो. त्याने ते पेढा घेतला, पण श्रद्धा आहे त्याची. त्याने तो पेढा घेतला, तिथून साधूपर्यंत आल्यानंतर तरीही साधू ध्यानस्थच. साधू काय डोळे उघडेनात. त्याने विचार केला, नाही हे लयच वैतागलेलं दिसते, आपण त्याच्या नादीच लागायला नको, आपलं चला निघून. पण आणलेले पेढे आहेत ना, त्याच्यासाठी आणलेले आहेत ना. मग त्यांनी ते पेढे त्या साधू महात्म्याच्या पुढं ठेवले आणि तिथून तो निघाला. आता मला सांगा, त्याचा हेतू चांगला आहे का नाही? त्याचा हेतू चांगला आहे, पण त्याचा परिणाम असा होतो महाराज, ज्यावेळेस तो निघून गेला आणि त्या मळशीचं रान असल्या कारणानं त्या पेड्याच्या वासाने त्या लाल मुंग्या वर आलेल्या मुंग्या त्या साधू महात्म्याच्या अंगावर चढल्या आणि साधू महात्म्याला चावू लागल्या. कृती बिघडली का नाही? त्रास साधू महात्म्याला व्हायला लागला. मग आमच्या माऊलीसारखा एक जण चाललेले होते बाजारला. तिथं गेल्यानंतर त्यांनी ती पाहिलं, अरे म्हणले कोण बावळटे, म्हणले पेड्याचा पुढं ठेवलाय आणि त्या पेड्याच्या वासाने त्या मुंग्यावर आल्या, त्या साधू महात्म्याला चावायला लागल्यात. आता मुंग्या झटकायच्या कशा? त्यांनी विचार केला, जर त्यांना हलवून उठवता ते ध्यान असते, त्यांची समाधी भंग होईल, उठवता येणार नाही. मग पंचाने झटकायच्या का त्या मुंग्या? पंचाने झटकावता ते स्पर्श झाल्यानंतर ते समाधीतून जागे होतील. मग त्यांनी कीर्तनामध्येच ऐकलं होतं, किंवा आपल्या जुन्या माणसाची एक म्हण होती, काय, घरात जर मुंगी निघली, मुंग्या जर झाल्या तर मेडिकलमधून खडू आणा, सगळ्या घरात रेगा वाढा आणि मग त्या मुंग्या जातील. हे ऐकलं होतं का? नाही, आपल्या जुन्या माणसांची खूप छान पद्धत होती. काय, घरात जर मुंग्या निघल्या तर आपले असणारे पायतन ते पालथे टाकायचे आणि पालथे टाकल्यानंतर त्या मुंग्या गायब व्हायच्या. माऊलींनी काहीच विचार नाही केला, आपल्या पायातले खेटर काढले आणि त्या साधूच्या पुढं पालथे घातले. हेतू चांगला आहे का? हेतू चांगला आहे, पण कृती
कृती चांगली आहे का? नाही ना, कृती चांगली नाही, पण हेतू मात्र चांगला आहे. विठ्ठल काही वेळेस हेतू चांगला असेल, कृती बिघडेल. काही वेळेस कृती चांगली असेल, हेतू बिघडेल. तसं येण्याची तिघांची कृतीही सारखी आहे, हेतू मात्र वेगवेगळा आहे. मग इथं आल्यानंतर भगवंत काय करतात? फक्त धर्माची स्थापना करतात. मग ते धर्म टिकवण्याचं काम कोणाचं आहे? देवाचं नाही. मी सांगून गेलो ते काम फक्त आपलं आहे महाराज. आणि ते धर्म टिकवण्यासाठी आपण विचारानेच राहिलं तरच तो धर्म टिकेल महाराज. अविचार जर झाला तर धर्माचं एकदम वाटोळं व्हायला काही वेळ लागत नाही. आणि ते विचार माझे विवेकानंद तेच देतात, ते विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देतात, ते विचार महात्मा फुले देतात, ते विचार सर्व संत मंडळी देतात. आणि त्याच विचाराने आपण जर नाही वागलं तर नको ते प्रकार घडले जातात. विठ्ठल अहो आपल्याकडून घडते आणि त्यात काहीच विशेष नाही हो. राजा धर्माकडून घडावं, राजा धर्म राजाकडून कृत्य घडावं. कशामुळं? फक्त दूध खेळण्यामुळं. दूध म्हणजे काय? जुगार. जुगार बी नसलं कळलं तर त्याच्या सोप्यात भाषेत सांगू का अजून? हा, 52 पत्त्या. या जुगारामुळं धर्मराजाला सुद्धा नको नको ते भोगावं लागलं. धर्मराजाला दुर्योधनानं शकुनी मामानं बोलवल्यानंतर सांगितलं चला आपल्याला आज दूध खेळायचं. धर्मराजा म्हटला काही गरज नाही, मला नाही खेळायचं. अरे म्हणले असं कसं? राजा लोकांनी खेळायला पाहिजे, त्याच्याशिवाय कोण तुम्हाला राजे म्हणणार आहे? कबूल झाला महाराज. दूध खेळायला बसल्यानंतर इकडून दुर्योधन ही कंपनी बसली, समोरून ते सगळे 5 पांडव बसले. खेळायला सुरुवात झाली आणि त्यांच्या ज्या कावड्या होत्या ना त्या जरासंधाच्या हाडाच्या होत्या. त्या कावड्या फेकायचे ते, आणि ते टाकण्यासाठी स्वतः शकुनी मामा असायचा. तर शकुनी मामाच्या हातानं कधीच चांगली कवडी पडत नव्हती, त्याच्या विरोधातच पाडणार कधी. पुढच्याला ते नक्कीच गंडवणार, इतका विचित्र शकुनी मामा. कावड्या टाकल्यानंतर प्रथम धर्मराजा डावावर बसला, संपत्ती लावली, सगळी संपत्ती गेली. कशामुळं? जुगारामुळं. आता जुगारा शब्द वापरावा. संपत्ती गेली, राज्य गेलं. नंतर म्हणले आता काहीच नाही राहिलं. म्हणले तुम्ही येत ना. त्यांना स्वतः डावावर बसवलं. कोणाला? धर्मराजा. ते बी हरले. नंतर त्यांचे भाऊ सगळे भाऊही गेले. नंतर धर्मराजाने हात जोडले, म्हणले आता माझ्याकडे काहीच राहिलेलं नाही, आता तुम्ही तुमच्या पद्धतीने खेळा, तर मला नको. तेवढ्यात दुर्योधन म्हणतो अरे दादा एक आहे ना. अरे काहीच नाही राहिलं. अरे एक आहे ना. काय आहे? द्रौपदी नाही का? द्रौपदी असं म्हटल्यानंतर थोडा रागवला, पण शेवटी तिथं रागवता येत नव्हतं. सगळं हरून बसलेले आहेत. कशामुळं? जुगारामुळं. शेवटी तिलाही तिथं डावावर बसवलं आणि बसवल्यानंतर ती सुद्धा हरल्यानंतर दुर्योधनाने आदेश काढला, जा आता ती आपली दाशी झालेली तिला घेऊन या म्हणल्यानंतर दुःशासन जातो आणि वहिनी म्हणणारा रोजचा आवाज आज द्रौपदी म्हणतो. हे द्रौपदीला थोडं वाईट वाटलं. काय म्हणता भाऊजी असं? मी तुमची वहिनी आहे, तुमच्या आईप्रमाणे आहे, मला नावाने हाक मारताय. ते म्हणले काय सांगायचं नाही, तो आत्ताच्या आत्ता चालायचं. तेवढे द्रौपदी म्हणते मी रजस्वाला आहे, मला काही येता येणार नाही, काही सांगायचं नाही. तरी द्रौपदी ऐकत नाही. शेवटी त्यानं हाताला धरलं, वहिनीच्या हाताला धरलं स्वतःच्या, आणि तिथून फरफटत या सभेमध्ये आणलं. महाराज तिथं आणल्यानंतर द्रौपदीच्या काहीच लक्षात प्रकार नाही आला. तिथं आल्यानंतर द्रौपदीनं पाहिलं माझे सगळे पती असताना माझ्यावर काय एवढा अन्याय होतोय. ज्यावेळेस पतीकडे पाहिलं त्यावेळेस पतींनी मान खाली घातली. तिच्या लक्षात आलं काहीतरी प्रकार झालेला आहे. इकडे बघा, इकडे तिकडे बघा, त्याला नेट चलतो बा. विठ्ठल
विठ्ठल पुंडलिक हरी विठ्ठल हरिनाथ भगवान की जय विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी आत्ताच आपल्या गावचं वैभव असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आदरणीय तात्या या ठिकाणी आले. सर्वांच्या वतीने आभार, धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल काय चाललं होतं आपलं कीर्तन. ज्यावेळेस द्रौपदीला तिथं आणल्यानंतर द्रौपदीनं आपल्या पतीकडे पाहिल्यानंतर द्रौपदी विचार करू लागली, अरे माझे पतीही उठणात, प्रकार काय झाला. विचारलं भीष्माचार्याला, भीष्माचार्य काय प्रकार आहे हा. त्यावेळेस भीष्माचार्यांनी सांगितलं, हे पा, हे दूध खेळतायत, जुगार खेळतायत आणि या जुगारापोटी तेही हरले, संपत्तीही गेली आणि सगळं काही गेल्यानंतर तुला सुद्धा त्या डावावर बसवलं, तू सुद्धा हरले, आता त्यांची दासी झालेली आहेस. हे शब्द ज्यावेळेस ऐकले द्रौपदीला थोडं वाईट वाटलं. वाईट वाटून राहिलं नाही. त्यावेळेस दुर्योधनाने सांगितलं दुःशासनाला, ए ओढ तिची साडी आता. साडी ओढायला महाराज सुरुवात केली. द्रौपदी दावा करू लागली, दे भगवंता, तुला आतापर्यंत काहीच मागितलं नाही रे, पण आता एवढा मोठा प्रसंग आलाय माझ्यावर, तुझ्याशिवाय मला कोणीच सोडू शकत नाही. कोठे गुंतलासी के चराया, 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 कोठे गुंतलासी के चराया. वेळ का सखयाला वेला, वेळ का सखया सखयाला वेला, वेळ का वेळ का सखया लाविला, वेळ का सखया लाविला. दीनानाथ प्रीत सामाजिया फुले, दीनानाथ प्रीत सामाजिया फुले, दीनानाथ प्रीत सामाजिया फुले, दीनानाथ प्रीत सामाजिया फुले. वेळ कसा खयाला विएला, आ वेळ कस खयाला विएला, वेळ कस खयाला विएला, वेळ कस खयाला विएला. दीनानाथ प्रीत सामाजिया फुले, दीनानाथ प्रीत सामाजिया फुले, दीनानाथ प्रीत सामाजिया फुले, दीनानाथ प्रीत सामाजिया फुले. द्रौपदी हाक
गुंतले कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ का सखया लाविला. हे देवा का वेळ लावला. महाराज हे शब्द भगवंतांनी ऐकले. ऐकल्याबरोबर भगवंताला त्वरा झाली. टाकेले मागे द्रौपदीच्या लागे नारायणा. महाराज भगवंत इतकेच तिथं फास्ट आले. आल्यानंतर भगवंतानी पाहिलं आता साड्या तरी कशा पुरू. द्रौपदीचं तर वस्त्रहरण चालू आहे. साड्या कशा पुरू. महाराज भगवंतानी काहीच विचार केला नाही. स्वतः साडी बनला आणि द्रौपदीचं रक्षण केलं. केला नारायणे अवतार केला नारायणे. हे अवतार केला नारायणे. अवतार केला नारायण. आहे तुका मने धर्म संस्थापने. 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 केला नारायणी अवतार. 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 नारायणी अवतार. केला नारायणी अवतार. केला नारायणी अवतार. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम. स्वतः भगवान श्रीकृष्ण साडीचा अवतार घेतो. केला नारायणे अवतार. आपण अभंगामध्ये प्रवेश केला. पण कुठून. पाठीमागून. पूर्वीच्या काळी वाडे असायचे ताते. वाड्याला 4 दरवाजे असायचे. 4 पुढून पूर्वेला पश्चिमेला उत्तरेला दक्षिणेला. मग ते वाड्यात कुणी घुसता येतं आणि एकदा घुसलं की बरोबर घरातच जाता येणार. तसा हा तुकाराम पाटलाचा वाडा आहे. तुकाराम महाराजांचा अभंग 4 नाचा तुकाराम पाटलाचा वाडा आहे. आपण शेवटच्या द्वारातून आत प्रवेश केलेला आहे. केला नारायणे अवतार. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. धर्माचं रक्षण करण्यासाठी द्रौपदीचं रक्षण करण्यासाठी स्वतः भगवंत अवतार घेतो ते साडीचा. केला नारायणे अवतार. चला छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण सांगत असताना अफजल खानाने विडा उचलला. कशाचा. छत्रपती शिवाजी राजाला मारण्याचा. विडा उचलल्यानंतर सगळी फौज घेऊन अफजल खान अगदी तुळजापूरपर्यंत आले. तिथं आल्यानंतर त्यात होते तर आपले त्याच्यात काही मंडळी होती त्याच्यात. त्यांनी विचारलं हे कोणतं ठिकाण आहे. त्यावेळेस आपल्या लोकांनी सांगितलं हे सर्व हिंदूंचं सर्व मराठ्यांचं हे ठिकाण आहे. ही कुलस्वामिनी आहे. इथं वरण आणि पुरण निवत दाखवल्याशिवाय आमचा हिंदू एकही जेवण करत नाही. ही आमची कुलस्वामिनी आहे. आणि एवढंच नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अगदी जवळचा असणारा एक अधिकार आहे. ती आदेश देते आणि मग शिवाजी महाराज प्रतिकार करतात. ही एवढा मोठा अधिकार या देवीचा आहे, जगदंबेचा आहे. महाराज ते ज्यावेळेस अफजल खानानं ऐकलं त्यावेळेस अफजल खान ताड 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 मंदिरात गेला. नुसता जाऊन थांबला नाही. लगेच त्यांनी सांगितलं आपल्या सगळ्या सहकार्याला, ऐ
तोड दाल बोले मूर्ती. लगेच यांनी घन घेतले, छनी घेतले आणि देवीवर प्रहार करण्याचं काम सुरुवात केली. देवीचे तुकडे तुकडे केले महाराज. तेवढ्यावर थांबला नाही, तिथून पंढरपुरापर्यंत आला. पंढरपूरमध्ये त्यांनी तसंच केलं. आणि केल्यानंतर हे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना कळलं त्यावेळेस शिवाजी महाराज रडू लागले ढसढसा. जिजाऊ जवळ गेले, आऊसाहेब पहा या नराधमाने काय केलं, काय केलं. माझ्या तुळजाभवानीचा अंगावर त्यांनी प्रहार केला, तुकडे तुकडे केले. महासाहेब काय करू सांगा ना. महाराज रोज रडायचे. एक 4 दिवस रडण्यात गेले राजांचे. आणि पहाटच्या वेळेस राजांना स्वप्न पडलं. स्वतः जगदंबा माता तुळजाभवानी महाराजांच्या स्वप्नात आली. शिवबा स्वप्नात, ओ शिवबा. शिवबा ताडकन उठतायत स्वप्नात. माते तुमची एवढी दशा केली, मला पाहावे ना, मी सांगा काय करू. त्यावेळेस देवीने सांगितलं. आता आपण ते चित्रामध्ये पाहतो आपण तलवार दिलेली तुळजाभवानीने. मला हे चित्रात दाखवले, पण तुळजाभवानीने सांगितलं तू उद्या सकाळी त्या नराधमाकडे जायचं आणि त्याला जिवंत ठेवायचं नाही. पण मासाहेब कसं काय करू, आईसाहेब सांगा काय करू. त्यावेळेस सांगितलं मी स्वतः तलवार होईल आणि तुझ्या मेण्यामध्ये असेल आणि त्या तलवारीने त्याचं क्षीर उडवलं पाहिजे तो. महाराज सकाळच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज निघाले, आपली तलवार मेण्यात घातली आणि त्या नराधमाचा वध केला. महाराज का वध झाला. स्वतः असणारी तुळजाभवानी महाराजांच्या मेण्यामध्ये ज्यावेळेस तलवार रूपाने बसली त्यावेळेस त्याचा वध झाला. केला अवतार नारायण रे केला अवतार, नारायण रे केला अवतार, नारायण रे केला. हे आहे तो कामने धर्म संस्थापने, 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 आहे तू कामने धर्म संस्थापने. केला नारायण अवतार, नारायण अवतार, केला नारायण अवतार, अवतार. हे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. हे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. स्वतः तुळजाभवानी अवतार घेते आणि राजांच्या मेण्यामध्ये जाते. त्यावेळेस आपल्याला आजचा दिवस पाहायला मिळाला. केला नारायणे अवतार. अवतार कोणताही असो, कानाई कृष्णाई विठाई. आता विठाईचं मंदिर पाहिलं का कोणी? नाही ना, पण तिला म्हटलं जातं विठाई किठाई. किठाईचं मंदिर आहे का? नाही ना. हे जरी मंदिरं नसले तर पण तेच अवतार फक्त माझ्या पांडुरंगाचाच आहे म्हणून म्हटलेलं आहे केला अवतार नारायणे. त्या नारायणाने अवतार घेतला. मग तोच अवतार गोकुळामध्ये घेऊन भगवान काय करतात ते अभंगाचं प्रथम चरण. वेदसे चरित्र केले नादाजी, हाये तुझे चरित्र केले नाराज, केले
नारायणे रांगता गोधने राखिता हे. महाराज भगवंतानी अवतार घेतला आणि चरित्र करायला सुरुवात केली. चरित्र किती प्रकारे केले, अनंत प्रकारे चरित्र केलं. पण या ठिकाणी जे सांगायचं असतं ते बाकीचं सांगायचं नसतं. कारण आजचा काल्याचा दिवस. काल्याच्या दिवशी कोणतं चरित्र उच्चारायचं? चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुली, गेले देवे गोकुली. चरित्र ते उच्चारावे हा गेले देवे गोकुली. चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुली, गेले देवे गोकुली, गेले देवे गोकुली. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. बोऱ्या डॉक्टर साहेब बोऱ्या. ये दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता हे. भगवंत चरित्र करतायत. विठाला 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 कुंडली कमरदा हरी विठाला 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 या ठिकाणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय डॉक्टर साहेब राऊत डॉक्टर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना सर्वांच्या वतीनं धन्यवाद. किशोरनाना हंबर्डे, काकासाहेब शिंदे आणि औदुंबर खिलारे हे सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आपल्या पुढे चालतो. विठ्ठल भगवंत चरित्र करतात, अनेक प्रकारे चरित्र करतात. त्यामध्ये ललित चरित्र, अभय चरित्र सांगितलं जातं. भगवंताचं चरित्र माणसाला आनंद देतं आणि संतांचं चरित्र माणसाला प्रेरणा देतं. त्याच्यामुळं दोन्हीही ऐकावं लागतं. बरं, भगवंताचं चरित्र आनंद देतं. कशा प्रकारे? एक वेळेस म्हणतात कशाचा तरी सण होता. कशाचा म्हणजे पंचमीचा सण. पंचमीच्या सणाला काय असतं खायला? पुरणपोळी. नंदबाबाच्या तिथं पुरणपोळीचा स्वयंपाक केला. स्वयंपाक केल्यानंतर नंदबाबा जेवायला बसले. भगवान कृष्ण लहान होते, तेही येऊन बाबांच्या जवळ बसले, नंदबाबांच्या, आणि म्हणतात बाबा मला जेवायचं. अरे म्हणले बस ना माझ्या ताटात. मग नाही मला वेगळं पाहिजे. यशोदेला सांगितलं यशोदा आण बरं थोडं, एक ताट भरून आण छोटं. नाही बाबा तुम्हाला जेवढं दिलंय ना तेवढंही मला पाहिजे. यशोदा म्हणतात लल्ला अरे तू एवढं खाणार नाही, तुला लागल्यावर परत देईन. नाही जेवढं बाबांना तेवढंच आपल्याला. नंद बाबा म्हणतात यशोदा अगं म्हणतोय तर आण ना, जरी खरकट राहिलं तर आपण गायला चारू. मग यशोदा माई आज जाते. जेवढं ताट नंदबाबाला भरलं तेवढं ताट भरून कृष्णाच्या समोर आणून मारलं. महाराज एक दोन घास खाल्ले. खाल्ल्यानंतर परत कृष्णाने आपल्या गालाला बोट लावला आणि ताटाकडे बघत उभा राहिला. ताटाकडे बघत बसला. नंदबाबा म्हणतात अरे कृष्णा खा ना, का नाही खात तू? गप्पच. यशोदाबाई या पुढून येते. लल्ला खा ना, काय पाहिजे तुला? नाही म्हणलं मला काला करून पाहिजे. अरे आमटी गुळवणी भात वरण पोळी याचा काला कसा करायचा? नाही मला काय नाही, मला कालाच करून पाहिजे. नंदबाबा म्हणतात दे ना करून. मग ते सगळ्याचा काला केला. आता एक दोन घास खाल्ले कसं लागलं असं नव्हते, सगळं एकत्र केल्यावर ते एक दोन घास खाल्ले की परत असा हात लावला गालाला, परत शांत बसला. यशोदा मैया म्हणते खाणार आहे? नको म्हणला, हे काय चांगलं लागा ना. म्हणले मग मला परत जसं होतं तसं करून दे. अरे लल्ला हे कसं शक्य आहे, जसं आहे तसं करायचं? तू काहीच सांगू नको, मला जसं आहे तसंच करून पाहिजे, पहिलं जसं होतं तसं. नंदबाबा म्हणतात यशोदे असं कर, हे ताट गाई पुढं ठेव आणि दुसरं भरून आण. म्हणला बाबा अजिबात बोलायचं नाही तुम्ही. ह्या ताटातलं
मला जसं आहे तसं करून पाहिजे. यशोदेने डोक्याला हात लावला, समोर बसली. आता करूच काय. तेवढ्यामध्ये भगवंतानं यशोदेचा पदर त्या ताटावर झाकला आणि यशोदा मैयाला म्हणतो, मैया तुझा पदर काढ ना ताटावरनं. पदर काढला तर अगली पदार्थ अगदी जिथले तिथं जाऊन बसले. महाराज यशोदा म्हणते, लाल्ला कसं झालं रे. तुम्हाला तुझ्याच पदराने केलं आहे. पालवे झाकिले यशोदे, तुझ्याच पदराने केलंय. हे त्यावेळेस आईनं पाहिलं, त्यावेळेस विचार केला, हे जरा आपटच काम दिसतंय म्हणले. महाराज हेच चरित्र ऐकल्यानंतर आपल्याला आनंद वाटतो का दुःख वाटतो? आनंद वाटतो. याला ललित चरित्र म्हणायचं. विठ्ठल उभय चरित्र सांगितलं जातं. आमुष्याच्या सोमवती आमुष्याचा दिवस सकाळी सकाळी यशोदे मैयाकडे एक गवळण आली. म्हणले, यशोदे आपल्याला आज स्नानाला जायचंय. म्हणले काय अडचण नाही, सगळ्यांनी जायचंय. सगळ्या गोकुळवासियांनी आपल्या गाड्या घ्या. गाड्यामध्ये सगळे आपले पुढच्या एक गाडी, त्याच्यामध्ये 3-4 जण, मागे एक गाडी, त्याच्यामध्ये 3-4 जण असले सगळे कुटुंब बैलगाड्यात बसले आणि स्नानासाठी निघाले. आता एका बैलगाडीमध्ये एक म्हातारी होती, मुखात दात नाही, वय झालेलं, आणि एकटीच बसलेली. आणि तिने चालता चालता पाहिलं. म्हणले, नंदबाबाच्या गाडीत 6 माणसं आहेत. नंद, यशोदा, नंदबाबाची बहीण, बळीराम दादा, रोहिणी आणि कृष्ण, एवढे 5-6 जण एका गाडीत. माझ्या जवळ जर कृष्ण येऊन बसला तर, ही मनात कल्पना तिनं केली. कल्पना केल्यानंतर कृष्णाच्या लक्षात आलं ते म्हातारीने आपल्याला जवळ बोलवलंय. मग जायचं कसं, ह्यांना सांगून जाता येईना. मग थोडी तिथं लीला केली. मैयाला म्हणतो, मैया तुला नाते कळतात ग? नाते कळतात का? हा म्हणले, कळतात. मग मला सांग ना. म्हणले, वडिलाच्या भावाला काय म्हणतात ग? आता ते तुम्ही सांगायचा. वडिलाच्या भावाला काय म्हणतात? तुम्हाला बोलता येत नाही का? वडिलाच्या भावाला काय म्हणतात? काका. वडिलाच्या भावाच्या मंडळीला काय म्हणतात? आईच्या भावाला काय म्हणतात? आईच्या भावाच्या मंडळीला काय म्हणतात? मोठ्याने बोलत बरं का. वडिलाच्या वडिलाला काय म्हणतात? वडिलाच्या आईला काय म्हणतात? वडिलाच्या पत्नीला काय म्हणतात? असे नाते विचारू लागले. कृष्णाला मैया म्हणते, अरे तुला काय करायचंय, गप ना. मग सांगितलं, मैया तुझं आणि बाबाचं काय नातं आहे ग? त्यावेळेस कृष्ण म्हणतो, ते यशोदा मैया म्हणते, ते माझे पती आहेत, मी त्यांची पत्नी आहे. आणि आई पुढच्या गाडीमध्ये जे नाते विचारायला सुरुवात केली. आई तुझं बाबाचं नातं काय? ते माझे पती आहेत, मी त्यांची पत्नी आहे. अगं आई पुढं जी बैलगाडी आहे त्यामध्ये 4 जण आहेत, ते कोण आहेत ग? ते 2 नवरा बायको आहेत, पाठीमागे त्यांची मुलं आहेत. आई त्याच्या पुढच्या बैलगाडीमध्ये 2 जण आहेत, ते कोण आहे ग? आई ते पती पत्नी आहेत. मग तो विचारतो, मैया सगळ्यात पुरुषाला पत्नी असतात का ग? हो म्हणले, सगळ्यात पुरुषाला पत्नी असतात. मग माझी पत्नी कुठे? आईला विचारलं, अरे लाला तू लहान आहे, तुला आत्ताच कशी पत्नी करून द्यावा? तुझं लग्न करायचंय, मोठा व्हायचंय तुला, मग लग्न करायचं, मग तुला. नाही 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 ना म्हणलं, तू सांगितलंय ना सगळ्या पुरुषाला पत्नी असतात, मला पत्नीच पाहिजे. म्हणले बरं बघू संध्याकाळ. नाही आत्ताच्या आत्ताच पाहिजे. आता म्हातारी लक्षात आहे का सगळ्याच्या? म्हातारी सांगितलेली एकटीच बसलेली, आत्ताच्या आत्ताच पत्नी पाहिजे. आणि लागला रडायला. बाकीचे बैलगाडीतले म्हणले, यशोदे अगं तुला कळतं का नाही काही? हा काय झालं, कमून रडतोय तू? त्यावेळेस तिने सांगितलं, बघा ना काय हट्ट केला याने, काय हट्ट करावं, याला बी काहीतरी मर्यादा आहे ना. खुशाल बायको मागतोय, कोणाची बायको देऊ याला आता? अगे तो लहान आहे, कोणाच्या जवळ म्हणायचं हा ही तुझी बायको, कोणाच्या मांडीवर बसवायचा म्हणायचं ही तुझी बायको आहे. तुम्हाला तसं जमणार नाही, पसंती तसं जमणारच नाही. मग सगळ्या बैलगाड्या एक ठिकाणी उभा केल्या, सगळ्या गोल बसवल्या गवळणी, आणि विचारायचे, कृष्णा तुला ही जमती का ग? नको बा म्हणला, तिचे लई लांब नाक आहे. पुढं गेला, कृष्णा ही रे? नको नको म्हणला, दातात पुढं ये.
पुढं गेला, असं सगळीकडे फिरू लागला आणि शेवट कुठं आला? म्हातारीजवळ. म्हातारीजवळ आल्यावर मग लगेच तिथं जाऊन म्हणलं, ह्या का ही माझी बायको आहे म्हणला. अरे कृष्णा, ती बायको तुझं आणि तिच्यात काय साम्य आहे का? तू कस काय बायको म्हणतो? तिचं वय काय, तुझं वय काय? ते म्हणला काय नाही, पसंती आपली आहे ना, बायको आपली हीच. अरे म्हणलं पण तू तिच्यात काय पाहिलं असं की तुला ती पटली? तू म्हणला बघा ना, माझ्या मुखात दात आहेत का? तिच्या बी नाही ना, मग आम्ही साम्य आहेत ना. महाराजाला अभय चरित्र म्हणायचं. भगवंत त्या मांडीवर बसला, बैलगाडीत बसून निघून गेला. हे चरित्र ऐकल्यानंतर आपल्याला आनंद वाटतो का दुःख? आनंद वाटतं. म्हणून भगवंताचं चरित्र ऐकायचं असतं. विठ्ठल आणि साधू संतांचं चरित्र ऐकल्यानंतर आपल्याला प्रेरणा मिळते, जगण्याची एक दिशा मिळते. पहा कशाप्रमाणे. एक वेळेस माऊली काकाने मला खेरड्याला कीर्तनला पाठवलं काका, आणि खेरड्याला कीर्तनला चाललो, गाडी नाही काय नाही, त्यावेळेस एसटीने जायचं, सायकल सुद्धा नव्हती आपल्याला. गेलो पाथर्डीच्या स्टँडवर गेलो, ते गळ्यात शबनम, तिथं धोतर ते घातलेलं उभं राहिलो. तिथून आपल्या त्या याच्या ठोकळ्यावरून फोन केला त्या लोकांना. ते आपल्या इथं ते आपल्या दिंडीला बघा ते हे देतात, चहा पाणी करते, ते भारूड करणारे आपली दाल ते बघा, बोलता येत नाही, ते अकोलकर महाराज, ते तिथं त्यांना फोन केला. म्हणलं महाराज मी इथे आलोय पाथर्डीत, मला नेण्याची व्यवस्था करा. ते म्हणले काय नाही महाराज, मुलगा येतोय आणि तुम्ही लगेच गाडीवर बसाने इथं या, गाडी पाठवतो तुम्हाला आणायला. म्हणलं काय अडचण नाही. मग स्टँडवर उभा राहिलो. एक 10-15 मिनटात तो मुलगा आला. आल्यानंतर त्या मुलाने आल्याबरोबर माझं दर्शन घेतलं. म्हणजे संस्कृती कशी आहे पाहा. दर्शन घेतलं, मला वाटलं वा वा छान मुलगा आहे, सुंदर दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर मला म्हणलं बाबा काही चहा पाणी हॉटेलमध्ये? अरे म्हणलं हॉटेलमध्ये काहीच घेत नाही मी. बरं म्हणलं मग काय पानपिन खायचं का? म्हणलं पानं खात नाही बाबा. मग पाण्याची बाटली घेऊ का? म्हणलं हा बरं घे एखादी बाटली. पाण्याची बाटली त्याने आणून दिली. म्हणलं आलो 2 मिनटात. 2 मिनटात येतो म्हणला. त्याने एक ते मसाले पान खाल्लं कोणतं तरी, ते 120-400 का काय असतं, ती कोणतं असतं ते, हां ते पान खाल्लं. खाल्ल्यानंतर गाडीवर बसला, मला पाठीमागं बसवलं, आम्ही चाललो. आता पान खाल्ल्यानंतर त्याला थुंकी यायची, आणि थुंकी आल्यानंतर तो थुंकताना काय करायचा, थोडं तोंड वाकडं करायचा साईडला. आता ॲक्शन तुम्ही लक्षात आणा. तो गाडीवर बसल्यानंतर रेस कमी करायचा, थुंकायचा. थुंकल्यानंतर त्याच्या थुंकेचे फवारे माझ्या धोत्रावर यायचे. हा ते धोत्रावर फवारे पाहिलं की मला चिड यायची. अरे यांनी पान खाल्लं मला का त्रास हा मोका. बरं म्हणलं जाऊ द्या, एक वेळेस सोडून देऊ याला, आता याला काय बोलायलाच नको, पुढच्या वेळेस बघू म्हणलं थुंकल्यावर. दुसऱ्या वेळेस परत थुंकी आली त्याच्या तोंडात, परत पुढं गेला. त्याने परत तीच प्रक्रिया केली, परत धोत्रावर फवारा. म्हणलं आता जर थुकला नाही हो कीर्तनला जायचं नाही, पण इथून माघारी जायचं, पण त्याला आता बघायचंच. म्हणलं त्याला सांगतोच आता. परत पुढं गेला. गेल्यानंतर त्याने परत तसंच केलं, आणि परत माझ्या धोत्रावर ज्यावेळेस थुंकी आली त्यावेळेस त्याला म्हटलं, म्हणजे त्याला बोलणार आता इथपर्यंत आलं, इतका रागवलं. परत म्हणलं कीर्तनला जायचं नाही, इथून परत गेलं तरी हरकत नाही, इतकं बोलणार मी त्याला. पण बोलण्याच्या अगोदर माझ्या मनामध्ये एक विचार आला, दादा महाराज नाथ ब्रह्मा समोर आणा, 108 वेळेस येऊन अंगावर थुंकला, पण एक शब्द बोलले नाही. आणि तुमच्या धोत्रावर साधे 4 शिंतोडे आले, तर तुम्ही कीर्तन माघारी टाकून जायला लागले. कुठे आहेत तुम्ही? विठ्ठल हे संतांचं चरित्र समोर आलं की माणसाला प्रेरणा मिळते ना, माणूस सरळ रेषेत चालतो. म्हणून हे संतांचं चरित्र ऐकायचं असतं. असं असणारं चरित्र भगवान गोकुळामध्ये करतायत. आणि ते करत असताना लहान असताना भगवान गोकुळामध्ये चरित्र करतायत, आणि ते चरित्र फक्त ऐकायचं बरं का. बाकी काही परिणाम डोक्यात विचार करायचा नाही, हे कसं असेल आणि ते कसं असेल तसं अजिबात विचार करायचा नाही, ते फक्त ऐकायचं. विठ्ठल चरित्राला सुरुवात करण्यापूर्वी फक्त एकदा सगळ्यांनी वर हात करा, मोठ्याने भजन करा, आणि आपण चरित्राला प्रारंभ करू. विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, संत सावता महाराज जय, मदन महाराज अवधूत चिंतन श्री छत्रपती शिवाजी महाराज की
दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखता हे. रांगताने जे चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा असतो. रांगत असताना भगवान श्रीकृष्ण रांगायला लागले, रांगता रांगता खेळायला लागले. खेळायला लागल्यानंतर परत सगळ्या मित्राला बोलवायला लागले. सगळ्या मित्राला बोलवून घेतलं, वाकड्या सुदामा बोबड्या सगळ्यांना बोलवलं. आणि ज्यावेळेस सगळी मित्रमंडळी समोर आली त्यावेळेस कृष्णाने विचारलं, का रे तुम्हाला काही खायला मिळतं का नाही? हां, असे उदबत्ती छाप का झाले रे? त्यावेळेस बाकीचे गोपाळ म्हणू लागले, कृष्णा काय जातंय, दूध जातंय डेअरीला आणि ताक राहतंय डेअरीला, त्याच्यामुळं अशा तब्येती येत ना. रोज दूध प्यायला असल्यावर आमच्या तब्येती चांगल्या होत्या, पण सगळे मम्मी आणि पप्पा म्हणते ताकच पित जा, आरोग्याला चांगलं असतं. त्याच्यामुळं ताकावर शरीर होत असतं काय? म्हणले काय हरकत नाही, आजपासून मी तुम्हाला खायला देणार. म्हणले तू खायला देणार? म्हणले हो. तुझ्या पदरचं? ते म्हणलं मोठे लोक पदरचं देत असतात काय? तुमचंच घ्यायचं आणि तुम्हाला द्यायचं असतं. म्हणले कृष्णा असं कसं जमन रे? म्हणले जमेल, मी तुम्हाला खाऊ घालणार, पण मी सांगेल तसं करायचं. म्हणले काय करायचं? तुम्ही सगळ्यांनी एकत्र राहायचं, मी जे जे सांगेल तशा प्रकारे आपल्याला चोरी करायची. म्हणले देवा चोरी करणं पाप आहे ना? ते म्हणले तुम्हाला काय करायचं, मी आहे ना. चोरी करणं पाप आहे म्हणल्यावर भगवंत म्हणतात काळजी नका करू, याचा अर्थ तुम्ही असं नका म्हणू चोऱ्या करायला काय हरकत नाही, देव आहे आपल्या साक्षीला. मला त्यांनी कशाची चोरी केली? चित्त चोरीले नंदाच्या नंदने, तुका म्हणे गरुड दे सावळे रुपडे चोरटे चिताचे सावळे रुपडे, चोरटे चिताचे. चित्त चोरी येले नंदाचे नंदने. तो चोरी करतो, फक्त चित्ताची करतो, बाकी काय तुमचं चोरीत नाही. त्याला काय कमी आहे महाराज? काही चोरत नाही. सांगितलं चोरी करायची, मग चोरी करण्यासाठी काही नियम पाळावे लागतील. काय? ज्यावेळेस चोरी करायला जायचं त्यावेळेस कपडे टाईट घालावं लागते. पांढरे कपडे चोरी करता येणार नाही, कपडे काळेच पाहिजेत आणि ते बी फिट्ट पाहिजेत चोरी करायला, बरं का? म्हणले बर. चोरी करण्यासाठी स्कॉर्पिओ लागते का काही? हे तसले नाही लागत. म्हणले काही बंदूक काय? म्हणले ते बी लागत नाही. मग चोरी करायची देवा कशी? त्यांनी सांगितलं हे पहा, मी जे सांगतो ते करायचं. चोरीला जात असताना सराटे घ्यायचे. हे म्हणले वेगळंच आहे बाबा देवाकडं. बरं म्हणले सराटे घेतले, खडे घ्यायचे बारीक बारीक, माती घ्यायची आणि काठी घ्यायची, एवढ्या 4च वस्तू घ्यायच्या. देवा चोरी करण्यासाठी सराटे कशाला रे? तेव्हाच भगवंताने सांगितलं हे पहा, चोरी करताना आपल्याला एखादी गवळण जर पकडायला लागलीच ते सराटे खाली टाकायचे. आता सराट्याचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कशात मळा, हां त्याचा एक काटा वरच आहे. सराटे टाकल्यानंतर आपण पळायला मोकळे होऊ. त्या गवळणीच्या पायाला तो काटा टोचला की लगेच ते तिथंच थांबेला, आपल्याला पळायला सोपं जाईल. बोबड्या म्हणतोय कृष्णा तिने जर चप्पलच घातलेली असली तर? अरे म्हणले मग ती गाळलेली माती घेतलेली नाही आपण तिच्या डोळ्यात मारायची. पुढे गेल्यावर सांगितलं कृष्णा तिने जर चष्माच घातलेला असला तर? अच्छा नको नको ते प्रश्न विचार. म्हणले काय नाही हरकत, मी सांगतोय तेवढं घ्यायचं आणि चोरीसाठी जायचंय. अजून एक नियम काय? चालत असताना वाकडं तिकडं चालायचं नाही. मग हळूहळू हळूहळू चला, 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 हळूहळू चला. हे कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, न बोला, न बोला. हा आजी देतो पट
सांगितलं काय करा, हळूहळू चाला. चालत असताना कोणी कोणाशी न बोला. चोरी करायला जात असताना कोणी कोणाशी बोलायचं नाही, हळूहळू चालायचं. आणि असं जर चालला ताजी देतो पोट भरे पुरी म्हणाल तो वरी. निघाले चोरीचं सगळं साहित्य घेतलं आणि चोरी करायला निघाले. चोरी करायला एका घरामध्ये त्यांनी प्रवेश केला. नवनीत लोणी खाल्लं आणि तिथून परत ज्यावेळेस निघून गेले त्या गवळणीने दुसऱ्या दिवशी पाहिलं, अरे गावात चोराचा सुळसुळाट सुरू झालाय. त्या दिवशी कथेच्या दिवशीच म्हणले, आले रे 9 वाजताच. लगेच मोबाईलला मेसेज, सुळसुळाट सुरू झालाय. म्हणले हो, म्हणले सुरू. कोण आहे चोर? सापडे ना. म्हणले बरं पाहू, लागन शोध, कुठं जातोय लांब. परत दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, 3-4 दिवस झाल्यानंतर लोक जे गवळणी आहेत त्या विचार करू लागल्या, चोर कोण आहे बरं? लोणी दही दूधच खाऊन जातोय, हां नेमका सापडला पाहिजे. आणि परत 2-3 दिवस मीटिंग घेतली सगळ्या महिला मंडळांनी. म्हणले चोराला पकडायचं आहे. पकडायचं कसं? एक बचत गटाचे अध्यक्ष होती तात्या, ती म्हणली माझ्याकडे काम. ती चॅलेंज म्हणले त्यांनी फक्त आपल्या घरी येऊन दाखवून. कृष्णाने सांगितलं ना वाकड्या त्याचा नंबर घे रे म्हणले. हा म्हणले माहिती आहे मला, काळजीच नका करू. आता ते वाकड्याचंच घर होतं अध्यक्षाची. गेले संध्याकाळी, तिथं सगळं खाल्ल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी म्हणले नाही बाई सापडला. मग गेला सापडायचं आहे कसा? त्याच्यासाठी जी म्हणली होती ना मी पाहते ते अध्यक्ष, तिने विचार केला. म्हणले आता चोरीचा तपास बाहेरून तर काय लागाना, आणि ज्यावेळेस बाहेरून चोरीचा तपास लागत नसन त्यावेळेस आपण घरून सुरुवात करायची असते. तिने विचार केला. जसा सप्ताह सुरू झाला तसा पोरग घरी चहाला नाही, पोह्याला नाही, दुपारचं जेवायला नाही, आणि संध्याकाळचं झोपायला येतंय फक्त 2 तास. सकाळी उठलं की लगेच तिकडं पळत. मिळ काय? तिने तिच्या पोराकडे लक्ष दिलं जरा. सकाळी उठला वाकड्याने, ती लगेच म्हणले उठला, डोळे चोळीतच बाहेर निघाला बाहेर. तसंच लगेच हाक मारली, वाकड्या इकडे ये. जवळ आला. कुठं चालला रे? म्हणला चालू कृष्णाकडं. अरे म्हणले मी 8 दिवस झालं बघते, तू घरात जेवाना, घरात काही चहा प्यायना, बटर खायना, खायच का? नेमकं खातो तरी कुठं तू? त्यावेळेस तो म्हणला आई कृष्णाकडे खातो. आता हे शब्द तिने ऐकले. परत म्हणला आता हे सांगून जरा वैतागच झाला बरं का. आपल्याला सांगायला नको होतं पण सांगितलं. आता कृष्णाकडे जर खातो, हा कृष्ण स्वतःच देतो का रे? म्हणला आई तो खाऊ घालतो, जाऊ दे तुला काय करायचंय. नाही ना मला सांग ना. तेच म्हणला आई फक्त तुलाच सांगतो, बाकी ज्याला काय म्हणू नको. तू आमचं चांगलं चाललंय, जरा सुधारायला लागलो, तू काय मध्ये काही सांगू नको, कोणाला काहीच म्हणू नको. आपली इथं यायचं सांगत नाही. रात्री तेव्हा चालता आम्ही सगळ्यांनी चोरी केली. तिने सांगितलं बा. तिने लगेच सगळ्या गवळणीने सांगितलं चोर पकडला. म्हणले चोर पकडला, मला माहिती आहे कोणाचा आहे तो, मला माहिती आहे कोणाचा आहे, त्याला पकडलाय. म्हणले कोण आहे? सगळ्या गवळणीने विचारलं. म्हणले तो नंदाचा आहे ना, यशोदेचा आहे ना कृष्ण, तो सगळ्या चोऱ्या करतोय. मग एक त्यातली होती दुसरी, ती म्हणले त्याला म्हणा आमच्या घरी येऊन दाखव, मग तुला जागेवर पकडते आणि तुझ्या आईकडे घेऊन जाते. महाराज त्या दिवशी त्या गवळणीने काय केलं, एक मोठी परात घेतली. परात घेतली, त्याच्यामध्ये पाणी भरलं, त्याच्यात ते मडकं ठेवलं आणि वर शिंक्यावर लावलं आणि तिथं खाट टाकला, बाज टाकली, त्या बाजावर गादी टाकली. आता म्हणले हे खायला लागल्यावर मला दिसन का नाही, वरचं खायला लागल्यावर माझ्या अंगावर पडन ना. कृष्णाच्या लक्षात आलं आज काहीतरी वेगळंच प्रकार करावा लागेल. कृष्णाने सांगितलं आज ना कमळाचा देठ घ्या, कमळाचा देठ लांब असतो ना तो, कमळाचा देठ घ्या. म्हणले कशाला रे? म्हणले मी सांगन तेवढं करा. घेतला देठ घेतला. आता त्या परातीत त्या माऊलीने सगळं पाणी फुल भरलं होतं. त्या परातीला थोडा जरी धक्का लागला तरी ते पाणी खाली पडणार होतं याच्या अंगावर. आणि मग त्याने काय केलं, ते देठ घेतला, त्या परातीत सोडला, तोंडाने ओढलं आणि पाणी सगळं त्या गादीवर खालून सोडलं, वरचं पाणी. ते मडकं काढलं, सगळं खायचं तेवढं खाल्लं आणि निघून गेले. सकाळी उठली ना, म्हणली बघा आपली आयडिया कसं काय होती, आला का, ताकद झाली का, मी कशी आयडिया केली. आणि उठून बसली आणि गादीला हात लावून उतरायचं ना, अगं बाई म्हणते गादी तर ओली आहे.
बरं मला तर काही तशी सवय बी नाही तशी म्हणजे काही मनात नका आलं तुमचं तर का नाही तशी म्हणजे पाणी प्यायला माणूस जवळ तांब्या घेतं उशाला ठेवतं आणि ते गादीवर सांगलं असं असं काही मला सवय बी नाही म्हणली शेवटी विचार शेवटी तिने विचार केला की चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळ मने धन्य तोची विठोबा तिने विचार केला हा चतुरांचा शिरोमणी आहे आपण काही केलं तरी तो चोरी करणारच आहे शेवटी एक जणांनी पकडला यशोदेकडे नेला यशोदे तू म्हणते ना माझा मुलगा चोरी करीत नाही कोणत्या आईला वाटतं बरं आपला मुलगा चोरी करीत असेल आपला मुलगा जुगार खेळत असेल आपला मुलगा नको ते पित असेल कोणत्या आईबापाला वाटतं कोणत्याच नाही आणि तरुणांना एक विनंती करेल तरुणांनो सुंदर जीवन आहे आपण जर व्यसनाच्या आणि जुगाराच्या याच्या जर नादी लागला तर सगळं आयुष्य बरबाद होईल याच्यापासून दूर राहा आणि आपले आई वडील जे सांगतील त्याप्रमाणे चला विठ्ठल यशोदेकडे गवळणी आलेले विचारतात यशोदे तुला जर बोललं तर राग येईन ना हा हे काय काय खोड्या करतो तुला माहिती आहे का यशोदे ग तुला येईल राग तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग यशोदे तुला येईल राग यशोदे तुला येईल राग येऊन बसे अंगणात मला म्हणे तू वेडे तोंड करी वाकुडे यशोदे माझ्याजवळ येतो आणि तोंड वाकडं करतो अंगणात येतो तोंड वाकडं करतो आणि मला वाकडं दाखवतो असा खोड करे ना हा एवढंच ना यशोदे मी जर दारात रांगोळी काढली ना त्याच्यावर सू करून जातो हा असा हा खोडील आहे म्हणून तुला सांगितल्यानंतर राग येईल पण त्याचा राग धरू नको याचा काहीतरी बंदोबस्त कर यशोदे राग यशोदे तुला येईल राग तुला येईल राग तुला येईल राग यशोदेला सांगितलं त्यावेळेस यशोदा म्हणते नाही बाई माझं लेकरू तसं नाही बाळ सगुण गुणाचं दिसतंय गोजिरवाणी काही सांगता गाराने गे भोकुळ जाणारी काय सांगता गाराने गे भोकुळ जाणारी माझं बाळ कसं आहे बाळ सगुण गुणाचं तान माझं एवढं सुंदर बाळ आहे तुम्हाला ते देखवाना म्हणून तुम्ही काही पण सांगता का ग मग एक वेळेस यशोदेच्याच लक्षात आलं हे खरंच खोड करे 10 मिनिटं सोडू लक्षात आलं म्हणले हे खरंच खोडकर दिसते बरं मग यशोदेने नवस केला गणपती बाप्पाला गणपती बाप्पा याच्या सगळ्या खोड्या जाऊ दे तुला 1000 मोदकाचा नैवेद्य दाखवेन भगवंताने विचार केला आता गणपती बाप्पाचं कशाला तरी मूड जाऊ द्यायचा म्हणले नवस केला गणपती बाप्पाला काहीच केलं ना 1 महिनाभर शांत राहिली आणि 1 महिन्यानंतर नवस फेडायचा ठरवला यशोदे माईनं पाहिलं तर यशोदाचं ताट भरलेलं ते मोदकाचं ते घेऊन आली समोर गणपती बाप्पाच्या मांडलं आणि आता आरती करायचा तो नैवेद्य दाखवायचा पण आरती करायला ज्यावेळेस ती निरंजनी पेटवायची ती काळीच पेटी आतमध्ये राहिली होती
मग सांगितलं यशोदेने, लल्ला काडीच पिठी आणू. तुम्हाला आई मला नाही सापडायची, तूच जाऊन घेऊन ये. त्याने तोपर्यंत ती काडीच पिठी थोडी लांब ठेवली त्यांनी त्याच्या मायेने. तोपर्यंत जेवढे मोदक होते तेवढे त्यांनी ते खाऊन घेतले आणि दरवाजाच्या पाठीमागं जाऊन उभा राहिला. परत यशोदा मैया काडीच पिठी घेऊन आली. आल्यानंतर पाहते तर मोदक एक नाही आणि लल्ला बी नाही. कुठं गेला पाहिलं तर दाराच्या पाठीमागं असं गपचिप उभा राहिला, असा थर 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 कापू लागला. आणि म्हणले, कृष्णा मोदक काय झाले? त्यांनी सांगितलं, एक उंदरावर मोठ्या डिहरीचा बापा बसून आला आणि त्यांनी मला सांगितलं, गपचिप उभा राहा कोपऱ्यात, मी सगळं खाणार आहे. आणि म्हणलं, आई मी इथं गपचिप उभा राहिलो. यशोदा म्हणते, मोठ्या डिहरीचा म्हणलं, गणपती तर नसन आला मोठ्या पोटाचा. बरं म्हणले, बरं झालं त्यांनी काय तुला काय केलं नाही? म्हणलं, आई वाचलो ना मी. बरं म्हणले, मी दुसरं आणते, दुसरं नैवेद्य आणते. ते आतमध्ये गेले, गणपती बाप्पाला सांगितलं, हे गणपती बाप्पा पोटात नुसतं टाकून दिले, ते नीटनाटकं करायचा तुम्ही प्रयत्न करा. तो गणपती घेतला, तोंडात टाकला. यशोदा मैया परत आली, कन्हैया अरे गणपती दिसना, कुठं गेला? आता ते बोलताच येईना ना त्यांना, काय बोलताच येईना. मग शेवटी यशोदा जवळ आली आणि त्याचं तोंड उघडायला लावलं. तोंड उघडलं त्यावेळेस त्याच्या मुखामध्ये अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बाळक नंदा घरी नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे नवल केवडे केवडे नवल केवडे विश्वव्यापक कमलापती विश्वव्यापक कमलापती त्यासी गवळण काढिये ती नवल केवडे केवडे नवल केवडे नवल व्यापक कमलापती विश्वव्यापक कमलापती त्यासी गवळण कडिये घेती त्यासी गवळण काडीवरी घेती नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे. आपल्या तालुक्याचं वैभव असणारे, आमच्यावर पितृवत प्रेम करणारे माझे आमदार आदरणीय नाना आणि तसेच आपले सर्वांचे लाडके आमदार साहेब आदरणीय काका, तसेच माझे गुरुजी या ठिकाणी उकळे सर. अगदी मी 8वीला असल्यापासून स्वतःच्या मुलाप्रमाणे त्यांनी माझ्यावर प्रेम केलं आणि अजूनही करतायत. त्यांना पाहिल्यानंतर आज खरंच आनंद वाटला मला. आज समक्ष पहिल्यांदा कीर्तनामध्ये आले. सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवतून राहिलेलं आपलं 2 मिनिटामध्ये उरकवतो. विठ्ठल अनेक खोड्या करू लागले आणि नंतर यशोदेने सांगितलं का नाही याला लल्ला आता तो इथं राहायचं नाही. म्हणले मग आता तुला शाळेत टाकायचं. मग असं म्हटल्यानंतर लल्लानं सगळ्या गोपाळांना बोलवलं. ए पोराओ आपल्याला उद्या इथं राहायचं नाही. म्हणले मग उद्या जाई राणा उद्या जाई राणा उद्या जाई राणा उद्या जाई राणा गोधना सबे घेवनी गोधना सबे घेवनी गोधना सबे घेवनी गोधना घेवनी गोधना सबे घेवनी गोधना. सांगितलं सगळ्या गोपाळांना उद्या आपल्याला रानात जायचंय. सगळ्या गोपाळांनी दुसऱ्या दिवशी तयारी केली. भगवान कृष्णालाही यशोदे मैयाने सुंदर नटवलं आणि ज्यावेळेस रानात पाठवायचंय वर घुंगडी दिली.
काठी दिली, पोहा दिला आणि जाताना मित्रमंडळीला सांगितलं, ए पोराओ सांभाळा मुरारी प्राण माझा सांभाळा मुरारी प्राण माझा. सगळ्यांनी सांभाळा बरं, चांगलं खेळा बरं असं सांगून सगळे शाळेत पाठवले. शाळेत पाठवल्यानंतर दुपारपर्यंत 11, 11:30 आता 12:30 वाजलेत. कृष्णाला सगळे गोपाळ म्हणू लागले, ए देवा आता कुठपर्यंत? कांदी भार पोटी भुका भार पोटी खांदी भार पोटी भुका भार पोटी भुका. खेळायाचे सुख काय खेळायाचे काय खेळायाचे सुख काय खेळायाचे सुख खेळायाचे सुख काय खेळायाचे सुख. खांदी भार पोटी भुका काय खेळायाचे सुख भुकेली वनवान पायी पिती झाला सीन. कुठपर्यंत खेळायचंय म्हणले, खांदी भार पोटी भूक. चला आता आपला खेळ संपवायला पाहिजे. खेळ मोडाया परता. आणि मग भगवंतानी सांगले, चला सगळ्यांनी आपल्या शिदोऱ्या एकत्रित करा. आणि भगवंतानी सगळ्याच्या शिदोऱ्या घेतल्या, सगळ्या एकत्रित केल्या. पहिला काला भगवंतानी यमुनेच्या तटावर केला आणि दुसरा काला आपल्या साधू संतांनी एकच टाळी झाली. चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळाशीला या वाटी. तर सगळ्यांनी 2 मिनिटं वर हात करा आणि काल्याचा प्रसाद आपल्याला लगेच घ्यायचा आहे. फिरवा फिरवा सगळीकडे. तुकाराम 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 कुंडली श्रीकादेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की गोपाल कृष्ण भगवान की अवधूत चिंतन श्री गुरुदेव हर हर महादेव महाराज की ज्ञानेश्वर माऊली. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कडा तालुका आष्टी जिल्हा बीड. आपले नंबर समस्त ग्रामस्थ मंडळी कडा तालुका आष्टी जिल्हा बीड. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.